न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महामुंबई। सुरुवातीला बातमी भिवंडीतून। भिवंडीच्या टेंभवली गावाच्या हद्दीमध्ये वीटभट्टीच्या परिसरात एक भीषण अपघात झाला। काळानं इथल्या काही झोपड्यांवर घाला घातला। गोपीनाथ मडवी यांच्या वीटभट्टीवर कोळसा भरून आणलेला मोठा ट्रक ट्रॉली रिकामी होत असताना कोसळली। या ट्रॉलीचा रॉड तुटला आणि ही ट्रॉली बाजूलाच असलेल्या झोपड्यांवर कोसळली। यामध्ये 3 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झालाय। दुसऱ्या बाजूला झोपलेले वीटभट्टीचे मजूर बाळाराम वळवी यांना आवाज येताच त्यांनी पत्नी आणि झोळीत असलेल्या 2 वर्षाच्या मुलीला घेऊन कसाबसा पळ काढला। पण दुसऱ्या बाजूला असलेल्या झोपडीत झोपलेल्या 3 चिमुकल्या मुली या ढिगाऱ्याखाली सापडल्या। त्यांचा यात मृत्यू झाला। या 3ही सख्या बहिणी होत्या। लावण्या 7 वर्षांची, अमिषा 8 वर्षांची तर प्रीती अवघ्या 3 वर्षांची होती। दरम्यान या घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रक चालकासह 4घांना ताब्यात घेतलंय। या घटनेनंतर पुन्हा एकदा वीटभट्टी मजुरांच्या कुटुंबियांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रवी शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रवी, ही दुर्घटना घडली, आता जे कोणी याच्यातून बचावलेत त्यांच्याकरता बचाव कार्य कसं सुरू आहे? अच्छा, अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल, कारण भिवंडी तालुक्यातील टेंभवली गावामध्ये मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय आहे। मात्र तिथले जे वीटभट्टी मालक असतील, चालक असतील, ते मजुरांची जे वीटभट्टी मजूर आहे यांची कुठल्याही प्रकारे काळजी घेत नसल्याचा प्रकार समोर आलेला आहे। कारण एक कोळशाने भरलेला ट्रक होता, म्हणजे त्याच्यामध्ये मोठी एक ट्रेलर प्रमाणे असतो, तो पूर्णपणे कोळशाने भरलेला होता आणि तो खाली करत असताना त्याचा मधला रॉड पडल्यामुळे जी ट्रॉली जी होती कोळशाने भरलेली, तो कोळसा तिथली झोपडी होती, त्या झोपडीवरती पडला। बाळाराम वळवी जे आहेत, तर यांची जे 3 मुली, एक लावण्या, दुसरी अमिषा आणि 3 प्रीती, या 3 मुली झोपल्या होत्या आणि त्यांच्यावरती कोळसा पडला आणि कोळशावरती ती ट्रॉली होती ती कोसळली। त्याच्यामुळे ते आतमध्ये दबले गेले। त्याच वेळेस त्यांचे जे वडील जे होते, बाळाराम मोडवी हे आणि त्यांची त्या मुलींची आई हे दुसऱ्या बाजूला झोपले होते। ते झोपल्यानंतर त्यांना जाग आल्याच्या नंतर, म्हणजे आवाज झाल्याच्या नंतर ते बाहेर पळाले आणि त्यांची 2 वर्षाची मुलगी जी होती कीर्ती म्हणून, तर त्या मुलीला कसं बसं घेऊन बाहेर काढलं। मग त्याच्यानंतर मोठ्या शर्तीने सगळं बाहेर काढल्याच्या नंतर तोपर्यंत त्या 3ही सख्या बहिणींचा मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 4घांना ताब्यात घेतले पोलिसांनी। रवी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बातमी मुंबईतल्या वांद्रे भागातल्या बेहरामपाडा भागामध्ये एक बहुमजली घर कोसळलंय। दुपारी 4:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली। या इमारतीच्या ढिगाऱ्याखालतून 8 जणांना बाहेर काढण्यात यश आलं। यातील 6 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाले, तर एक जण उशिरापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकून पडला होता, त्यालाही नंतर बाहेर काढण्यात आलं। अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्यात आलं। इथे बघ्यांची गर्दी झाल्यानं बचाव कार्यात काही वेळेला अडथळे आले। दाटीवाटीचा हा सगळा परिसर असल्यामुळे बचाव कार्याला अधिक वेळ गेला। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, बेहरामपाड्याचा हा भाग आपण बघतोय की या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न चालू आहे। अनेक स्थानिकांनी सुद्धा मदतीचे हात पुढे केले, पण प्रचंड दाटीवाटीचा हा भाग आहे। पूर्ण चिंचोळ्या गल्ल्या मदत कार्य करायला सुद्धा अडचणी येत आहेत। आतापर्यंत 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली। यातल्या 2 जणांना सोडण्यात आलं। 6 जण अजूनही रुग्णालयात आहे। त्यातल्या एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। अजून एक व्यक्ती याच्यामध्ये अडकलाय का याचा शोध मोहीम चालू आहे। पण आता हे सगळी ती मंडळी आपण बघतो की अग्निशामक दलाचे हे जे सगळे जवान आहेत, हे सगळे जवान ज्यांनी खरं ताकदीने काम केलं। तुम्ही या अशा अवघड परिस्थितीत सुद्धा या ठिकाणी काम करत होते, काय परिस्थिती आहे? परिस्थिती बघितली जातात। या परिस्थितीत आम्हाला कॉल 4 वाजता कॉल मिळाला बँडा फायर स्टेशनला, आणि जो कॉल होता सिरियस कॉल असल्यामुळे या कॉलवर लेवल 2चा हाऊस कोलॅप्स कॉल देण्यात आला आणि या कॉलवर आमच्या 8 फायर इंजिन होत्या। हे स्ट्रक्चर जो होतं, हे ग्राउंड प्लस 4चं स्ट्रक्चर, ग्राउंड प्लस 2 स्ट्रक्चर कोलॅप्स झालं आणि त्या दिगाराखाली जवळजवळ 8 ते 9 माणसं फसली होती। त्या सगळ्या माणसांना आम्ही विविध टूल्स, आमचे रेस्क्यू टूल्स होते, या सहाय्याने रेस्क्यू करून बाहेर काढले, सुरक्षित बाहेर काढलेले आहे। मेजर इंजुरी कोणाला झाली नाही। अजून कोणी याच्यामध्ये अडकल्याची अजून आम्ही चौकशी, पोलिसांमार्फत चौकशी, रहिवाशांची चौकशी केली, कोणी मिसिंग म्हणून नाही आहे। आता फक्त आमच्या स्टँड बाय ड्युटी चालू राहणार आहे आणि बीएमसीचे कामगार जे लेबर आहेत ते आम्हाला मदत करतील।
नक्कीच फारच दाटीवाटीचा हा भाग आहे, म्हणजे की अशा परिस्थितीत तुम्ही काम केलं. आमचे वरिष्ठ आहेत. प्रचंड दाटीवाटीचा हा भाग आहे. खरं तर इमारती अगदी चालता चालता या अंगावर कोसळतील का अशी अगदी भीती वाटते. म्हणजे अशा परिस्थितीत तुम्ही हे काम करत होते. जीव आम्ही हातात घेऊनच काम केलं. आजचा दिवस होता ना, खूप टेन्शन दिवस होता. जीव हातात घेऊनच काम केलं होतं. आणि जे माझे जेव्हा आतमध्ये गेले होते ते अशा ठिकाणी होते, त्या ठिकाणी पूर्ण भाग कोलाप्स होता आणि पडण्याच्या स्थितीत होता. पण ते घडल्यानंतर परत काय होऊ शकतं याची गॅरंटी देऊ शकत नाही आपण. कंडिशन खराब होती, बेकार होती, पण त्यातून आम्ही स्वतःला सुरक्षित घेऊन सुरक्षितरित्या इंजिनियर माणसाला बाहेर काढलेलं आहे. दुर्घटना खरं कोणाला सांगून होत नाही, तीच खरी दुर्घटना. पण माणसाचा जीव वाचणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. आणखी तेच एक मोठं काम या अशा अवघड परिस्थितीत अग्निशामक दलाचे जवान करताय. दिलासा देणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट की 8 जण जरी जखमी असले तरी यातले कोणीही गंभीर नाहीये, हे सगळ्यात महत्वाचं मानलं जात आहे. पण या पूर्ण भागामध्ये चिंचोळ्या गल्ल्या असल्यामुळे मदत कार्य करायला अनेक अडचणी येत आहेत. मिलिंद. बरं, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वांद्र्याच्या बेहरामपाड्यामध्ये बहुमजली घर कोसळलं. अत्यंत दाटीवाटीचा हा भाग. अगदी चिंचोळे रस्ते. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. जशी धारावीची झोपडपट्टी प्रसिद्ध आहे वेगळ्या कारणासाठी, तशी कुठली झोपडपट्टी असेल तर ती आहे बेहरामनगर बांद्रा स्टेशनच्या जवळची. इथे आपण बघितलं की 3 ते 4 मळे प्रत्येक झोपडीला आहेत आणि अनेकदा जेव्हा जेव्हा आग लागते किंवा मोठी दुर्घटना होते इथे अत्यंत मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आताही असं झालं की 4 माळे असताना आणखी 2 माळे बांधण्याचा प्रयत्न करत असताना एक मोठं स्ट्रक्चर कोसळलं, ज्याच्यामध्ये 3 महिला आणि 3 पुरुष जखमी आहेत आणि त्यात एक कामगार आतमध्ये अडकलाय. त्याला बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे. जरा एकदा आपण वर बघूया, आपल्या लक्षात येईल की हा जो भाग आहे पूर्ण चिंचोळा आहे. विशेष म्हणजे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना आतमध्ये जात असताना काय दिव्य करावं लागत असेल सगळ्या गोष्टी घेऊन जाताना. आतमध्ये आता फायर ब्रिगेडचे जवान आहेत आणि त्या व्यक्तीला काढायचा प्रयत्न करतात, कारण ती व्यक्ती आतमध्ये अडकलेली आहे आणि तिचा आवाज येतोय. ही आता आपल्याला गर्दी या सगळ्या भागातली ही सगळे लोक आहेत. आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ये बताइए कि ऑलरेडी यहाँ पर 4-4 मंजिल है और 2 मंजिल वहाँ पर चढ़ाने की कोशिश करते हैं. आप लोग कोई विरोध नहीं करते इस बात का? हम लोग को काम करने वाले लोग, हम लोग क्या बोलेंगे. हाँ बताइए. बहुत होता है विरोध. तो फिर कोई कुछ नहीं कहता, क्यों? कुछ नहीं, कोई नहीं बोलता, उसके बारे में कौन बोलेगा. नहीं, ये बताइए, आप वैसे भी झुग्गी है, मतलब एक सिंगल पिलर पर खड़ी हो रही है झुग्गी झोपड़ियाँ, उसके ऊपर और 2 मंजिल चढ़ा रहे, ये डेंजरस नहीं है? क्या कह सकते हैं. अब ऐसा हो गया है कि जैसे अब झोपड़पट्टी है तो उसका तो सोचना पड़ेगा ना आगे, क्योंकि इससे पहले 3 बार हो चुकी, जितना बार हुआ है इससे पहले तो होता रहता है, तो अब सब कुछ सोचना पड़ेगा. क्योंकि अब हमेशा जो ऐसा हादसा हो रहा है इससे आगे क्या हो ये तो सब लोगों को सोचना पड़ेगा कि ऐसा क्यों हो रहा है बार बार. और हर बार जब हादसा होता है उसके बाद सोचा जाता है. ये बताइए कि आप लोग यहाँ के स्थानीय रहवासी है, यहाँ पर आप रहते हैं, तो इस बात के खिलाफ आवाज नहीं उठाते कभी? मैडम इसमें आवाज क्या उठाएंगे. बनाने के टाइम पे जब भी 4 माला बनाने का रहता है, तो जब भी आती है तो पुलिस और प्रशासन जो भी रहता है वो लोग को सब मालूम नहीं पड़ता है कि यहाँ पे क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. अच्छा चलो ये तो झुग्गी झोपड़पट्टी है, तो आप जाके देखो बिस्मिल्लाह बिल्डिंग के अंदर वो कैसे बना है. बिल्डिंग का हिस्सा अलग है, बाकी 8x8 12x12 का उन्होंने अलग बनाया है. वो बिल्डिंग कब गिर जाएगी, कब हादसा हो जाएगा, नहीं समझ में आता. पब्लिक को क्या करेंगे. पब्लिक को समझ में नहीं आता, लेकिन प्रशासन को तो समझ में आता है, उनको तो दिखता है. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या घटनेनंतर स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. 2 माले चढ़ाने की कोशिश हो रही थी, जिसमें ऑब्वियसली फाउंडेशन वीक थी और स्ट्रक्चर इतना कैपेसिटी नहीं थी उसकी, और वो गिरने के बाद जो आजू बाजू के घर है उन पे भी इम्पैक्ट पड़ा और 7 लोगों को अभी तक रेस्क्यू किया गया है. उसमें से 4 लोग वीएन देसाई अस्पताल में हैं और 3 लोग बाबा हॉस्पिटल में. एक छोटी सी एक लड़की को फ्रैक्चर हुआ है मगर कुछ सीरियस नहीं है. वो कहाँ पर दाखिल? बाबा हॉस्पिटल में. एक व्यक्ति है जिसका नाम आलम है, वो अभी अटका हुआ है. उससे हमारी बातचीत हुई है, वो अभी फिलहाल स्टेबल है, पानी वानी पी रहा है, मगर मलबे में अटका हुआ है, तो उसे निकालने में थोड़ी दिक्कत हो रही है. मेरे हिसाब से 1 घंटा जाएगा. फायर ब्रिगेड पूरी ताकत में कर रही है, मगर थोड़े जो इक्विपमेंट की यूसेज है इतना हमें संभाल के करना है कि कुछ और अनटुवर्ड्स नहीं हो जाए. दरम्यान या सगळ्या बेहरामपाडा भागाचा आता विकास करावा अशी मागणी केली आहे हुसेन दलवाई यांनी. इथल्या अनधिकृत बांधकामांना पालिका आणि इतर यंत्रणा पैसे खाऊन परवानगी देतात का याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
आतल्या बाजूला आज जे लोक राहतात त्यांना त्या सगळ्यांना बऱ्यापैकी घरं तुम्ही देऊ शकाल. जे भाड्याने राहतात त्यांना भाड्याने द्या, त्यांची मालकी हक्क देण्याची गरज नाही. पण जे खाली राहतात ज्यांच्या नावाने झोपडा आहे त्यांना मात्र तुम्ही 1+1 असं करा, म्हणजे हा प्रश्न मिटेल. हा कुणी प्रायव्हेट बिल्डर येऊन हे बांधणार नाही, हे हाऊसिंग बोर्डानेच केलं पाहिजे. इथे राहणारे लोक मोठ्या प्रमाणात गरीब आहेत. मोठ्या प्रमाणात आता इथल्या मुली शिकतात बिकतात, त्यांना मदत कशी होईल हे पाहिलं पाहिजे. मुंबईच्या वांद्रे परिसरातल्या घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 4 भावंडे जखमी झाली, पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून 4ही जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या जीवाला धोका होईल असं काहीही त्यांना लागलेलं नाही. 3 जखमींना वांद्रे इथल्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मुंबईच्या बांद्रा परिसरातील बेहरामपाडा इथं एका ग्राउंड+4चं स्ट्रक्चर पडलं आणि या स्ट्रक्चर पडण्यामुळे जवळपास 7 ते 8 लोक यामध्ये अडकलेली होती. त्यापैकी 6 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि अजूनही अग्निशमन दलाच्या वतीनं काही लोकांची शोध मोहीम सुरू आहे. त्यापैकी 3 जण जे जखमी होते त्यांना मुंबईच्या बांद्राच्या भाभा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेले आहे. इथे आणण्यात आलेल्यांपैकी 2 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. 2 जे पुरुष आहेत ते दोघेही मजूर होते, तर एक जी महिला या ठिकाणी आलेली आहे तिच्या घरावर हे स्ट्रक्चर पडल्यामुळं दुर्घटना घडली आणि त्यात ती मुलगी जखमी झालेली आहे. मुख्य म्हणजे ही इमारत जेव्हा पडली त्यावेळेला साधारणपणे या इमारतीमधले जे ही अंडर कन्स्ट्रक्शन अशी इमारत होती आणि ही इमारत पलीकडच्या घरावर पडल्यामुळे एकाच घरातले 4 जण जखमी झालेले आहे. याच्यामध्ये एक भाऊ आणि त्याच्या 3 बहिणी अशांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातले हे 4 जण जखमी झालेले आहे, परंतु 4घांची ही प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. या ज्या 3 बहिणी याच्यामध्ये जखमी झालेल्या होत्या त्यापैकी एका मुलीला इथं आणण्यात आलेला आहे, परंतु तिची प्रकृती सुद्धा उत्तम आहे असं सांगितलं जात आहे. तिला एखादा फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे आणि त्याचीच आता तपासणी केली जाते की नेमकं तिला किती लागलेलं आहे. परंतु एक मोठी दुर्घटना आज मुंबईच्या बेहरामपाडा परिसरामध्ये घडली असताना सुदैव एवढंच म्हणावं लागेल की या दुर्घटनेमध्ये कोणाचाही जीव गेलेला नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे पालघरमध्ये चिंचणी बीचवर एक कार चालक त्यानं नागरिकांना चिरडलाय. या दुर्घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. बाजूनं चालणाऱ्या नागरिकांना या कारनं चिरडलं. यानंतर इथल्या संतप्त नागरिकांनी कार चालकाला अडवलं आणि चोपही दिला. आपण हे दृश्य पाहतो आहोत. आजूबाजूचे लोक लगेचच इथे जमले आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अतिशय बेफाम पद्धतीनं हा कार चालक गाडी चालवत होता आणि त्यामध्ये इथे बाजूनं चालणाऱ्या 9 जणांना उडवलं. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नाराज आहे की काय असा प्रश्न पडावा. कारण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता टोले लगावले. इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू असं त्यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर कोणीही राजकीय मगरुरी करू नये असं म्हणत त्यांनी ठाण्यातल्या सरनाईक आणि शिंदे या दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्ष टोले लगावले. जर इतरांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हात सोडणार नाही, पण राजकीय मगरुरीमध्ये जर कुठला पक्ष आमची सत्ता आहे, आम्ही सत्ता आणू शकतो, आमची सत्ता होती वगैरे 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 सांगत असेल तर मग प्रत्येकाला लढायचे मार्ग मोकळे होते. माझी विनंती असेल इथले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे नेते एकनाथ शिंदे की आपण इथल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं आणि एक चांगली आघाडी बनवून, सक्षम आघाडी बनवून वर्षानुवर्ष महानगरपालिका पोखरून खाल्लेल्या बीजेपीला
घरी बसवावं. निमित्त होतं मीरा भाईंदरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचं. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार मेंडोन्सा यांना त्यांनी पुन्हा एकदा माघारी येण्याचं आव्हान देऊन टाकलं. हो, तुम्ही त्यांना नोटीस दिली का? 268 अन्वये नोटीस द्यावी लागते. 15 दिवसात कागदपत्र हजर करा म्हणून. मग एका राज्य काही हिटलर आहे काय गेला बुडवलं तर चालवणारा गाडा. मग तुम्ही कसं घेतो ना, कसं त्याचं उत्तर द्या मला. ऑन व्हॉट ग्राउंड? ऑन व्हॉट ग्राउंड तुम्ही तोडलं? तुम्ही कागदपत्र मागवण्याचा कायदेशीर जो तरतूद आहे ती तरतूद फॉलो केली का? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथे ती ॲक्च्युअली ती तरतूद तुम्ही फॉलो केली का? इथे काही झोपड्यांवर थेट कारवाई करण्यात आली. नोटिसा न देता त्याबद्दल त्यांनी इथल्या आयुक्तांना चांगलंच झापलं. आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते निर्भया पथक आणि निर्भया सक्षम केंद्राचं तसंच इतर काही उपक्रमांचं उद्घाटन झालं. प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करतात. महिला प्रगतीपथावर आहेत. घोडदौड करताना त्या कायमच एक पाऊल पुढे असतात असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. महिलांसाठी आज निर्भया सुरक्षा दल आणि इतर उपक्रम सुरू करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. बृहन्मुंबई पोलीस दलाचं अभिनंदनही मुख्यमंत्र्यांनी केलं आणि यातून महिला सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही एक बळकट पाऊल टाकल्याचाही त्यांनी उल्लेख केला. रिलायन्स फाउंडेशननं 3 वर्षांच्या इंटरनेट सुविधेसह 100 फोन यासाठी विनामूल्य दिले आहेत. मंत्री आदित्य ठाकरे यांनी निर्भया पथकातील 5 प्रादेशिक अधिकाऱ्यांना हे आयफोन प्रातिनिधिक स्वरूपात वितरित केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार मास्क आणि लसीकरणाचं आवाहन करतंय तर दुसरीकडे व्यापारी वर्ग मात्र सरकारच्या भूमिकेच्या विरोधात आहे असं दिसतं. आम्ही मास्क लावणारच नाही अशी अजब भूमिका ठाण्यातल्या काही व्यापाऱ्यांनी घेतली. ठाण्यातल्या व्यापाऱ्यांनी मार्केट परिसरामध्ये सरकारच्या या मास्क सक्तीच्या विरोधात एक मोर्चाच काढला. सरकारच्या विरोधात यावेळेला घोषणाबाजी करण्यात आली आणि कोरोनाच्या संदर्भातल्या काही नियमांचा निषेधही केला गेला. मागचा लॉकडाऊन झालेला आहे त्याच्यात जे व्यापारी उद्ध्वस्त झालेले आहे त्यांना जे पैसे सरकारकडून जे तरतूद आहे त्याप्रमाणे भेटले पाहिजे. नुकसान भरपाईचे 1 रुपयासुद्धा कोणालाही अजून परत दिलेलं नाही आणि अजून नवीन लॉकडाऊन लावायच्या प्रयत्नामध्ये सरकार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की व्यापारीच्या दुकानाच्या आत कोणी जर बिगर मास्कचं सापडलं तर त्याला व्यापाऱ्याला 10,000 रुपयाचा दंड आहे. हा एकदम चुकीचा धोरण आहे. येणारा गिराक जर घालत नसेल तर त्याला व्यापारी काही जबरदस्ती करू शकत नाही आहे. आणि मास्क घालणं हा सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे RTI आहे त्याच्या संदर्भाने हा काय कंपल्सरी नाही. फक्त ज्यांना सिम्पटम आहे कोणी खोकला सर्दी किंवा ताप जर झालेला आहे त्या व्यक्तीला घालायचा कंपल्सरी आहे. आपण पाहताय महामुंबई आणि आता वेळ झाली न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर राज्यातल्या नेत्यांमध्ये नावं आणि विविध पुतळ्यांवरून झडणारे वाद योग्य आहेत का असा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनी कमेंट दिले. त्यातली एक कमेंट आहे बाळाप्पा जाधव यांची. त्यांनी नाही असं म्हटलंय. हे वाद योग्य नाहीत, त्यापेक्षा जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत बाळाप्पा जाधव यांनी व्यक्त केलंय. यासोबतच महामुंबईमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा.